यावर्षी ऊन खूप असल्यामुळे ब्रह्मकमळाचे पाने खूप जळाले आहे. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर पाणी जे जळालेले ते बाजूला करून घ्या. त्याच्यानंतर बकेटामध्ये गच्च झालेलं असतं पाणी टाकून, त्याच्यामुळे ही जागा मोकळी करत राहा. नेहमी केले तरी चालतं आणि खत घालण्याच्या वेळेस तर अवश्य करा. माझ्याकडे ह्या 3 गोष्टी होत्या माझ्या घरामध्ये ठेवलेल्या, जसं की राख, खत आणि शेण होतं. त्याच्यामुळं ह्या तिन्ही गोष्टी मी चांगल्या मिक्स करून घेतल्या. तुमच्याकडं कोणती एक असली तरी चालेल, पण पावसामध्ये खत अत्यंत गरजेचं आहे झाडांसाठी. खूप वर्ष झाली आणि फुलं येत नाही, पण अशा पद्धतीनं काळजी घेतल्यास खूप सारे फुलं लागतात. 2 वर्षापासून फुलं यायला स्टार्ट होतात बघा. ह्याच्यामुळं मी असं राऊंड शेपमध्ये हे मिक्स केलेलं खत घातलं. डायरेक्ट मुळावरती नाही घालायचं. ते जे खत आहे ते याच्यावर मुळावर पडल्यास छोटं झाड असल्यास जळून जाऊ शकतं. पावसाळ्यामध्ये अत्यंत गरजेचे आहे अशी काळजी घेण्याला खूप सारे फुलं आहेत.